नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग वरती PYQs बघणार आहोत. त्याचा सेकंड पार्ट आज आपण कव्हर करणार आहोत. ज्याचा फर्स्ट पार्टमध्ये आपण नंबर अँड लेटर सिरीज वरती व्हिडिओ केलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा पाहून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 मधले जे उर्वरित प्रश्न आहेत लेटर अँड नंबर सिरीज वरती ते आपण डिटेल सोबत कव्हर करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा. तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला खूप चांगली मदत होणार आहे. एक्झामिनेशनची डेट आता आलेली आहे आणि या उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रॉंगली प्रिपरेशन करायचं आहे. सो त्यासाठीच येत्या 1 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत फॉर द सिरियस स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर MBA CET 2026, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाईल. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये शिकवलं जाईल. त्यासोबतच जर तुमचं काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. सो तुमचा कुठलाही सेशन मिस होणार नाही. तुमचं स्टडी जो आहे, प्रिपरेशन जो आहे तो कंटिन्यू राहील. त्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहेत. जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईलच, बट कन्सेप्ट सोबत तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही कराल, मॉक टेस्ट द्याल आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कराल. जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर द्याल आणि जास्तीत जास्त मार्क्स येऊन बेस्ट कॉलेजमध्ये MBA कराल. त्यासोबत MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल. सो लवकरात लवकर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. अदरवाईज तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. सो अजिबात उशीर करायचा नाहीये. आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा काय विचारलंय, न्यूमरिकल प्रश्न आहे. 5, 16, 49, 104 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. मग यामध्ये फरक जर बघितला, 5 आणि 16 मध्ये 11चा फरक आहे. 16 आणि 49 मध्ये 33चा फरक आहे आणि 33 आणि 49 आणि 104 मध्ये कितीचा फरक आहे, तर 55चा फरक आहे. ठीक आहे. आता 11, त्यानंतर 33 आणि 55 यांच्यामध्ये फरक किती आहे? यांच्यामध्ये फरक प्रत्येकी 22चा फरक दिसून येतोय. बरोबर आहे ना? मग 22 आपल्याला 55 मध्ये पण टाकावं लागतील. 55 मध्ये 22 जर आपण टाकलं तर किती होतं? ते होतं 77. बरोबर आहे? 77 होतं. मग 104 आणि 77 किती होतं? तर 104 प्लस 77 जर आपण केलं तर यायला पाहिजे 181. 181 ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. न्यूमरिकलच आहे. परत एकदा क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कुठली संख्या येईल हे आपल्याला ऑप्शन मधून ओळखायचे. 8, 7, 11, 12, 14, 17, 17, 22 आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा, जर आपण प्रत्येकी नंबर जर दिला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा आपल्याला ओळखायचा आहे. बरोबर आहे. तर हे जो पॅटर्न आहे हा कसा आहे की यामध्ये ऑड जो आहे म्हणजे ऑड स्थानांची स्वतंत्र श्रेणी आपल्याला तयार करायची आहे. ठीक आहे. ऑड म्हणजे कुठले? आता फर्स्ट आहे है ना, त्यानंतर थर्ड आहे, फिफ्थ आहे, राईट, सेवेंथ आहे. ओके. मग फर्स्ट जो आहे तो काय आहे? 8. बरोबर. थर्ड जो आहे तो आहे 11. फिफ्थ जो आहे तो आहे 14. सेवेंथ जो आहे तो आहे 17. है ना. फरक किती आहे बघा? प्रत्येकी 3 आहे. बरोबर आहे. मग इथे सुद्धा 3 जर आपण केलं, 17 प्लस 3 केलं तर किती यायला पाहिजे? 20 यायला पाहिजे. 20 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. कारण इथं आता 9वं स्थान पाहिजे ना.
9व्या स्थानी काय असायला पाहिजे 17 + 3 असायला पाहिजे, मग ते किती येतं 20 येतं. 20 बी ऑप्शन आपलं करेक्ट येतं. पुढचा प्रश्न बघा 2, 6, 12, 20, 30, 42, 56 आणि क्वेश्चन मार्क. अगेन तशाच पॅटर्नचा प्रश्न आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन मधून ओळखायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही फरक बघाल 2 आणि 6 मध्ये 4चा फरक आहे. बरोबर आहे. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे. बरोबर. त्यानंतर 12 आणि 20 मध्ये 8चा फरक आहे. 20 आणि 30 मध्ये 10चा फरक आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा फरक आहे आणि 42 आणि 56 मध्ये कितीचा फरक आहे 14चा फरक आहे. ठीक आहे. बरोबर आहे ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी +2 होत गेलं. मग इथे सुद्धा +2 केलं तर इथे कितीचा फरक पाहिजे 16चा फरक पाहिजे. बरोबर आहे. मग 56 आणि 16 आपण जर मिक्स केलं तर किती येतं 72 उत्तर येतं. 72 आहे ऑप्शन डी. ठीक आहे. ऑप्शन डी आपला करेक्ट येतो. पुढचा प्रश्न बघा. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि प्रत्येकी काय केलेलं आहे 4 गुणिले 2 केलंय है ना. 8 गुणिले 2, 16 गुणिले 2, 32 गुणिले 2, तसंच 64 गुणिले 2 करायचं आहे. बट आन्सर मायनस मध्ये यायला पाहिजे है ना. सो 64 गुणिले 2 केलं तर 128 येतं, बट मायनस मध्ये पाहिजे, त्यामुळे ऑप्शन बी येतं. पुढचा प्रश्न बघा 1, 6, 13, 22, 33 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. प्रश्न खूप सोपा आहे. प्रत्येकी आपल्याला फरक बघायचा आहे है ना. 1 आणि 6 मध्ये 5चा फरक आहे. त्यानंतर 6 आणि 13 मध्ये 7चा फरक आहे. 13 आणि 22 मध्ये आपल्याला बघायचं आहे कितीचा फरक आहे तर 9चा फरक आहे. त्याच्या पुढे 11चा फरक आहे है ना. मग याच ठिकाणी किंवा याच पद्धतीने जर आपण पुढे केलं +2 होत गेलं ना. मग 11 + 2 केलं तर किती होतं 11 + 2 केलं तर 13 होतं. ठीक आहे. मग 33 + 13 करा किती उत्तर येतं ऑप्शन सी 46. ठीक आहे. 33 + 13 जर आपण केलं 3 आणि 3 6, 3 आणि 1 4, 46. ठीक आहे. सो 46 ऑप्शन सी आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न 24, 60, 120, 210 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. थोडंसं लक्ष द्या कारण हा कॉम्प्लिकेटेड आहे क्वेश्चन. ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे बघा प्रत्येक अंक म्हणजे 24, 60, 120 त्यानंतर 210. ठीक आहे. इंटू n प्लस सॉरी काय म्हणतात त्याला इज इक्वल टू n इंटू मल्टिप्लायर असं केलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण असं करू शकतो राईट. इथं लिहू शकतो आपण की नंबर म्हणजे गिवन नंबर आहे इज इक्वल टू n इंटू मल्टिप्लायर. ठीक आहे. मग 24 इज इक्वल टू राईट. अगोदर आपण 4 पासून सुरुवात करूया. 4 इंटू मग 4 इंटू किती केलं तर इथे 24 येणार आहे. तर 4 इंटू 6 केलं तर 24 येणार आहे. 6×24. त्यानंतर 5. आता 5 इंटू किती केलं तर 60 येणार आहे है ना. असं करायचं आपल्याला. तर 5 इंटू 12 केलं तर 60 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 6 इंटू किती केलं तर 120 येणार आहे. तर 20. बरोबर आहे. त्यानंतर 7 इंटू किती केलं तर 210 येणार आहे. तर 7 इंटू 30 केलं तर 210 येणार आहे. मी हे डायरेक्टली सांगतोय म्हणजे तुम्ही असंही करू शकता बघा. 4 ला काय करायचं तुम्हाला 24/4 करायचं आपल्याला बरोबर उत्तर येतं. ठीक आहे. तसंच 60/5 केलं तर आपल्याला लगेच उत्तर येतं 12. ठीक आहे. अशाप्रमाणे सो हे आता काय झालेलं आहे हे आपल्याला अंक मिळालेत म्हणजेच काय 4, 5, 6 आणि 7 है ना. तसंच या ठिकाणी जे गुणलेले आहेत म्हणजेच 6, 12, 20 आणि 30 आणि प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक दिसतोय आपल्याला इथे 6चा फरक आहे, इथे 8चा फरक आहे. बरोबर आहे. इथे 10चा फरक आहे है ना. मग पुढे कितीचा फरक असला पाहिजे 12चा फरक असला पाहिजे है ना. मग 30च्या पुढे 12चा फरक असला पाहिजे म्हणजे 12च्या फरकीने त्यात ऍड करावं लागेल आपल्याला. मग 30 + 12 केलं तर किती येतं 42 येतं. बरोबर ना. 42 येतं. मग इथे काय पाहिजे 8 गुणिले 42 पाहिजे. करेक्ट. 8 गुणिले इथे 42 पाहिजे. उत्तर किती येतं उत्तर येतं 336. आहे का 336 आहे ऑप्शन सी. समजलं.
थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, त्यामुळे व्यवस्थित एकदा तुम्हाला जर समजलं नसेल तर थोडं रिवाइंड करा, परत एकदा बघा, बट समजून घ्या. ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला समजलं नसेल, तरीही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी परत एकदा हा क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन. पुढचा अल्फाबेटिकल आहे, लेटर सिरीजचा आहे बघा. असं चार्ट बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार आपल्याला व्यवस्थितपणे एकदम स्मूथली कमी वेळेमध्ये आपल्याला असे प्रश्न सोडवता येतात. ठीक आहे. 3-3 अक्षराचे आहेत. ठीक आहे. इथे पण 3 असायला पाहिजे. बघा SCD म्हणजेच आता एक एक घ्यायचं बरं का. पहिला घ्यायचं. असे 2-2, 3-3 केले ना तर पहिले घ्यायचे असतात. मग पहिला घेतलाय S, त्यानंतर घेतलाय T, त्यानंतर घेतलाय U, राईट. मग इथे एकही अंतर न सोडता घेतलेला नाही का. मग इथे त्याचा पुढचा V पाहिजे आणि त्याच्यानंतर W आलेलं आहे बरोबर. मग इथे V असायला पाहिजे. ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये V पासून सुरू होणारा अक्षर तर एकच आहे ऑप्शन सी मध्ये, पण तरीही डायरेक्टली आन्सर न देता आपल्याला थोडंसं चेक करावं लागेल. बघा पुढचा बघा CEG. ठीक आहे. CEG, राईट. त्यानंतर डायरेक्टली एक सोडून के आलेला आहे, म्हणजेच के आलेला आहे. ठीक आहे. मग इथे एक अंतर सोडून आय घेतला तर परत एक अंतर सोडून के येत आहे, म्हणजे सिक्वेन्सली बरोबर येते. मग इथे आय असायला पाहिजे, बरोबर आहे. VI हे तिसरा ऑप्शन पर्यंत बरोबर येतोय. त्यानंतर बघा DF. ठीक आहे. DF, राईट. त्यानंतर H. ओके. त्यानंतर पुढचा दिलेला नाहीये आणि डायरेक्टली L आहे. ठीक आहे. मग आता इथे जर आपण जे घेतलं तर बरोबर एक एक अंतर सोडून सगळे अल्फाबेट येतात. ठीक आहे. मग इथे VIJ हे बरोबर येते आणि ऑप्शन सी सुद्धा आपलं बरोबर येत आहे. पुढे बघा तसंच दिलेलं आहे FAG, GAF, HAI, IAH है ना. आणि त्याच्या पुढे आपल्याला गाली जागा दिली, त्याच्या जागी काय येईल. ओके. म्हणजे बघायला गेलं तर याचंच हे उलट झालेलं आहे है ना. FAG, GAF, HAI, IAH. बट व्यवस्थित जर बघाल है ना तर प्रत्येक याची सुरुवात है ना FGHI ने झाले. मग इथे जे ने सुरुवात व्हायला पाहिजे. मग जे ने सुरुवात होणारे दोन आहेत, एक तर JAK आणि JAI सुद्धा आहे, बरोबर आहे. पण उलट फुलट जर करून बघितलं आपण, ठीक आहे. आता बघा इथे जर आपण JAI केलं तर इथे आय यायला पाहिजे सुरुवात है ना. बट पुढचं आय न येता के असायला पाहिजे, त्यामुळे ऑप्शन ए बरोबर येतं. JAK जर केलं तर इथे के ने सुरुवात होईल, KAJ, बरोबर ना. मग पॅटर्न जो आहे FGHIJK हा पॅटर्न कम्प्लीट होतो, त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्टली मॅच होत आहे.